श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा तुमचं नवीन माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुमच्या मुलांच्या भौतिक शिक्षणासाठी त्यांच्यासाठी काही योजना आलेल्या आहेत. बांधकाम कामगारांना याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच बघा, अपॉइंटमेंट असणार आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू असणार आहे, अपॉइंटमेंट मिळणार आहे, याची बरीच माहिती व्हिडिओच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायचा आहे. तर बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून आपल्याला 32 प्रकारचे क्लेम मिळतात. त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप मिळते. परंतु जे काही बांधकाम कामगार आहेत तर त्यांच्या पाल्यासाठी बघा अशी एक नवीन योजना जी आलेली आहे. तर ही जी योजना आहे मूलभूत कौशल्य वृद्धी योजना. तर मुलांच्या 1ली ते 8वी पर्यंत ही जी योजना आहे मूलभूत योजना, तर ही योजनेचे जे लाभ असणार आहेत तर हे कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, तर ही योजना कधीपासून सुरू झालेली आहे. तर ही जी योजना आहे मुलांच्या शिक्षणासाठी असणार आहे. मुलांना जे काही वस्तुसंच मिळणार आहेत तर ते मुलांना शाळेसाठी मिळणार आहेत. 13 जुलैपासून 13 जुलै 2026 पासून ही योजना लागू झालेली आहे. 1ली ते 8वीच्या मुलांपर्यंत ही जी वस्तू वाटप असणार आहे ही चालू होणार आहे. तर यासाठी तुम्हाला मुलांच्यासाठी मूलभूत कौशल्य योजना, तर हा जो फॉर्म आहे तर तो भरायचा आहे. हा योजना तुम्ही बघा 1ली ते 8वीच्या मुलांपर्यंत जे कामगार असणार आहेत बांधकाम कामगार, तर त्यांच्या 2 पाल्यासाठी मिळणार आहे. तर तुम्ही दोन्ही पाल्यांचे हे फॉर्म जे असणार आहेत तर हे भरू शकता. तर आज आहे 20 जुलै 2026. तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट पुन्हा चालू झालेली आहे असे बरेच कामगार आम्हाला कॉमेंट्स करत आहेत. तर बघा, माहितीनुसार जी आलेली आहे तर बघा, पुणे जिल्हा तर सविस्तरपणे पूर्णपणे चालू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सध्या चालू आहे, पण राहिलेले जिल्हा असणार आहेत त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा असणार आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट सुरू होऊ शकते. तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट करा. वेबसाईटवरती व्हिजिट केल्याच्या नंतर बघा, तुमची जर वेबसाईटवर तुमची अपॉइंटमेंट जर बुक होत असेल, एरर मिळत नसेल, तर नक्कीच तुमची अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता. ज्या बांधकाम कामगारांचा अर्ज मे महिन्यामध्ये जर भरलेला असेल तर त्यांच्यासाठी बघा, तुम्ही जर रत्नागिरी आणि नांदेड जिल्ह्यामधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची खुशखबर असणार आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज बघा 20 जुलैच्या दिवशी अपॉइंटमेंट चालू आहे. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. तर 6 वाजल्याच्या पुढे रात्री 12, 1, 2 पर्यंत ही वेबसाईट चालू राहते. काही तासांपुरतीच वेबसाईट चालू होते, त्यानंतर लगेच वेबसाईट ही बंद होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला वेबसाईटवरती वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. तर आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जे पण काही योजनेचे व्हिडिओ येतील तर ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. धन्यवाद.